नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी जी राज्यस्तरीय पात्रता चाचणी घेतली जाते, जिला आपण सेट परीक्षा असं म्हणतो। या सेट परीक्षेच्या संदर्भाने जो पहिला पेपर आहे, जो सर्वांसाठी अनिवार्य असतो म्हणजे कंपल्सरी असतो, या पेपरचा नेमका सिलेबस काय आहे, त्याचबरोबर परीक्षेचं नेमकं स्वरूप कसं आहे आणि पहिल्या पेपरच्या संदर्भाने नेमकं स्टडी मटेरियल आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे आणि कुठून कुठून उपलब्ध होईल, या संदर्भाने सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण वेबसाईटवर जो आपल्याला उपलब्ध असणारा सिलेबस आहे पहिल्या पेपरचा, या सिलेबसचं लाइन टू लाइन मराठीमध्ये विश्लेषण आपण करून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला कळून जाईल की नेमका आपण कोणत्या टॉपिकचा अभ्यास करणं गरजेचं आहे। सर्वप्रथम एक नजर टाकूया आपण की या परीक्षेचं स्वरूप कसं असतं। सेट परीक्षेचं 300 गुणांसाठी सेट परीक्षा होते। 2 पेपर असतात। पहिला पेपर असतो 50 प्रश्नांचा, अर्थात तो 100 गुणांसाठी असतो, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असा पहिला पेपर 50 प्रश्नांचा, गुण असले तर 100। तो सर्वांसाठी अनिवार्य असतो आणि एकच असतो, हे एक लक्षात ठेवा। दुसरा जो पेपर असतो तो असतो 100 प्रश्नांचा 200 गुणांसाठी, म्हणजे दुसऱ्या पेपरचे 200 गुण आणि पहिल्या पेपरचे 100 असा 300 गुणांची पूर्ण सेट परीक्षा असते। सेट परीक्षा ही इंग्रजी आणि मराठी या 2 माध्यमामध्ये होते, त्यामुळे काही अडचण नाही, तुम्ही मराठी प्रश्न इंग्रजीमध्ये वाचू शकता। दुसरी महत्त्वाची म्हणजे या परीक्षेसाठी कुठलीही वयोमर्यादा नाही, कोणत्याही वयाचे व्यक्ती ही परीक्षा देऊ शकतात। चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसते, म्हणजे पूर्णच्या पूर्ण तुम्ही प्रश्न सोडवू शकता। आणि विशेषतः ही परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये होते। हार्ड कॉपीवर तुम्ही प्रत्यक्ष पद्धतीने हॉलमध्ये बसून हार्ड कॉपी तुमच्या हातामध्ये असते आणि तुम्ही सेट परीक्षा देऊ शकता। आता जो आपला मुख्य उद्देश आहे व्हिडिओ बनवण्याचा, तो काय आहे बघा। आपल्याला सर्वप्रथम पाहून घ्यायचं आहे की पहिल्या पेपरला किती महत्त्वाचे टॉपिक आहेत। तर पहिल्या पेपरसाठी 10 टॉपिक आहेत बघा, 10 प्रकरणे आहेत। थोडक्यामध्ये पहिल्या पेपरला 10 मुद्दे आहेत, ते एक मुद्दा 10 गुणांसाठी, म्हणजे एका प्रकरणावर 5 प्रश्न विचारणार आहे परीक्षा विभाग। ठीक आहे। तर पहिला जो प्रकरण आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, ज्याला आपण अध्यापन अभियोग्यता असं म्हणतो, तो 10 गुणांसाठी आहे। दुसरं प्रकरण आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, ज्याला आपण संशोधन अभियोग्यता म्हणतो, तो 10 गुणांसाठी। तिसरं प्रकरण कॉम्प्रेहेन्शन, ज्याला आपण आकलनावर आधारित प्रश्न किंवा साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये उतारा विचारतात, 10 गुणांसाठी। कम्युनिकेशन, ज्याला आपण संप्रेषण किंवा संदेशवहन म्हणतो, 10 गुणांसाठी विचारलं जातं। मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, ज्याला आपण गणितीय तार्किकता आणि अभियोग्यता म्हणतो, 10 गुणांसाठी। त्यानंतर लॉजिकल रिझनिंग, तर्कशास्त्रीय युक्तिवाद, 10 गुणांसाठी। डाटा इंटरप्रिटेशन, माहितीचे विश्लेषण, 10 गुणांसाठी। इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आपण ICT असं म्हणतो, 10 गुणांसाठी विचारलं जातं। त्यानंतर पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट, थोडक्यामध्ये पर्यावरणाचे प्रश्न 10 गुणांसाठी, म्हणजे 5 प्रश्न विचारलेले असतात। आणि हायर एज्युकेशन सिस्टीम, भारतातील उच्च शिक्षण प्रणाली, यावर 10 गुण विचारलेले, म्हणजे 10 गुणांचे प्रश्न विचारलेले असतात। थोडक्यामध्ये समजून घ्यायचं तर हे जे 10 टॉपिक आहेत पहिल्या पेपरचे, प्रत्येक टॉपिकवर 5 प्रश्न, अर्थात 5 दुने 10, हे कंपल्सरी आहे। आणि हे आपण अंदाजी करत नाही आहेत, आपण मागच्या 10 वर्षाच्या 10 प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेलं आहे। 2011 ते 2021 या वर्षात झालेल्या ज्या काही सर्व सेट परीक्षा आहेत, या सर्व सेट परीक्षेचे ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आपल्याला ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल। ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जा, त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये सेटमध्ये जा, सेट एक्झाम, त्यामध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व ओल्ड पेपर पाहायला मिळतील। किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे नेट सेट स्टडी, या टेलिग्राम चॅनल सर्च करा, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळेल। ठीक आहे। त्याच्यानंतर आता आपण बघूया प्रॉपर जो वेबसाईटवर सिलेबस आहे,
तो सिलेबस बघा. आपल्या पेपरचं नाव आहे जनरल पेपर ऑन टीचिंग रिसर्च ॲप्टिट्यूड पेपर फर्स्ट, जो सर्वांसाठी कंपल्सरी आहे. तुम्ही कॉमर्सचे असू देत, नाही तर तुम्ही सायन्सचे असू देत, नाही तर तुमचा हिस्ट्री असू देत, मराठी असू देत, जिओग्राफी असू देत, सर्वांना हा एकच पेपर कंपल्सरी आहे. तर पहिलं जे युनिट आहे ते आहे अध्यापन अभियोग्यता. म्हणजे बघा, थोडक्यामध्ये आपण प्राध्यापक होणार आहोत, तर याच्यामध्ये म्हणजे या स्टुडंटमध्ये अभियोग्यता आहे का अध्यापनाची, हे यामध्ये आपल्याला चेक केलं जातं. 5 प्रश्न विचारतात 10 गुणांसाठी. एक एक समजून घेऊया. टीचिंग कन्सेप्ट काय आहे, म्हणजे अध्यापन काय आहे. ऑब्जेक्टिव्ह लेवल्स ऑफ टीचिंग, मेमरी, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक अँड बेसिक रिक्वायरमेंट. याच्यामध्ये अध्ययनाची संकल्पना, अध्ययनाची उद्दिष्टे, अध्यापनाचे विविध स्तर, अध्यापनाची संकल्पना, अध्यापनाची उद्दिष्टे, अध्यापनाचे विविध स्तर, ज्याच्यामध्ये स्मृती स्तर, आकलन स्तर आणि विमर्शी स्तर. बघा, तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका जर चाळल्या तर प्रत्येक वर्षी रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगवर क्वेश्चन आहे. मग तो जर आपण क्लिअर केला, विमर्शी आपण जर अध्यापन हा टॉपिक जर क्लिअर केला तर आपल्याला 1 मार्क फिक्स आहे. त्यानंतर आहे वैशिष्ट्ये आणि मूलभूत गरज कशी आहे ती. लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ अडल्टसन अँड अडल्ट लर्नर्स. आता अध्ययनकर्त्याची बघा, लर्नर्स म्हणजे ज्याला आपल्याला शिकवायचं म्हणजे स्टुडंट, अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, म्हणजे दोन्ही संकल्पना क्लिअर पाहिजेत आपल्याला. अध्ययन अध्यापन, ठीक आहे, एवढं समजून घ्या. अध्ययन आणि अध्यापन जे आपण BEd करत असताना आणि DEd करत असताना किंवा MAd करत असताना जे 2 प्रकरणं महत्त्वाचे होते, या आपण करणं गरजेचं आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांचं DEd BEd नाही त्यांना थोडंसं हे क्लिष्ट वाटेल, पण ज्यांचं DEd BEd आहे ते हातचे मार्क्स असणार आहेत. याच्यामध्ये बघा, लर्नर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचबरोबर जे किशोरवयीन मुलांचं जे अवस्था आहे, त्या किशोरवयीन त्या अवस्थेतील जे काही अध्ययनार्थी आहेत त्यांचे वैशिष्ट्ये आहेत, यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारला शकतो. म्हणजे बघा, फोकस कशावर करायचं, जे किशोरवयीन मुलं आहेत त्या मुलांचा अवस्था, त्यांच्या स्टेजेस, सब स्टेजेस, त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये काय असतात, या संदर्भानं क्वेश्चन आपल्याला विचारलेला असतो. ॲकॅडमिक, सोशल, इमोशनल आणि कॉग्नेटिव्ह इंडिव्हिज्युअल डिफरन्स, त्याच्या कशाच्या संदर्भानं, व्यक्तिभेदाच्या संदर्भानं, पण काय ॲकॅडमिक, शैक्षणिक, सामाजिक, त्यानंतर भावनिक आणि त्याला मग आपण बौद्धिक जो काही फरक आहे तो पण आपल्याला या वयाच्या मुलांचा बौद्धिक फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग रिलेटेड टू टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज, लर्निंग एन्व्हायरमेंट अँड इन्स्टिट्यूशन. बघा, याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, अध्यापनावर परिणाम करणारे घटक याचा अभ्यास करायचा आहे. त्यांनी जरी दिले एवढे टीचर, लर्नर, सपोर्ट मटेरियल, तर आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे अध्यापनावर परिणाम करणारे घटक. हा जो टॉपिक आहे तो क्लिअर करायचा आहे. मग टीचरच्या संदर्भानं, विद्यार्थ्याच्या संदर्भानं आणि जे काही सपोर्टिव्ह मटेरियल अध्यापन प्रक्रियेमध्ये आणि इन्स्टिट्यूशनल फॅसिलिटीज या संदर्भानं, म्हणजे शैक्षणिक वातावरण, तिथली संस्था, याचा कसा परिणाम होतो, लर्निंग एन्व्हायरमेंट आणि इन्स्टिट्यूशन या संदर्भानं आपल्याला अभ्यास करून जायचं आहे. त्यानंतर बघा, मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, टीचर सेंटर्ड वर्सेस लर्नर सेंटर्ड मेथड, ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन मेथड. आता हे नवीन कन्सेप्ट आल्यात बघा अध्यापनामध्ये. ज्या काही मेथड्स आहेत त्या तर कराच पारंपरिक, ज्या म्हणजे सहल पद्धत आहे किंवा प्रयोग पद्धत आहे, या तर आपल्याला करायच्याच आहेत मेथड. परंतु ज्या अलीकडच्या मेथड आहे की शिक्षक केंद्री आणि विद्यार्थी केंद्री ह्या ज्या अध्यापनाच्या पद्धती आल्यात त्यातला फरक समजून घ्यायचा आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धती ज्या आहेत याचा सुद्धा आपल्याला अलीकडच्या काळामध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच संदर्भानं जे काही मुद्दे आहेत सिलेबसमध्ये दिलेले, त्याच्यामध्ये एक गव्हर्नमेंटने सुरू केलेला प्रोग्राम आहे स्वयंप्रभासुद्धा, ज्याच्याद्वारे DTSद्वारे आपल्याला टीच केल्या जातं. मूक्स ज्याला आपण मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स म्हणतात, हे सुद्धा गव्हर्नमेंटकडून ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर टीचिंग सपोर्ट सिस्टम, ट्रॅडिशनल, मॉडर्न अँड ICT बेस्ड. अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये पारंपरिक, आधुनिक आणि ICT म्हणजे कम्प्युटरच्या क्षेत्रातल्या कोणकोणत्या टीचिंग आहेत त्यांचं मूल्यमापन, इव्हॅल्युएशन सिस्टीम काय आहे या संदर्भानं. एलिमेंट्स अँड टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन, मूल्यमापनाची साधने आणि प्रकार. हा एक बघा, मूल्यमापनावर आधारित प्रत्येक वेळी आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं आपल्याला मूल्यमापन हे प्रकरण करून जावं लागेल. त्यामध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम काय आहे हायर एज्युकेशनमधलं, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग काय आहे आणि इन्व्हेन्शन इन इव्हॅल्युएशन सिस्टीम म्हणजे काय आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जे काही मूल्यमापनाच्या नवीन कल्पना आल्यात त्या मूल्यमापनाचे कल्पना, प्रकार या संदर्भानं आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये विचारले जाऊ शकतं. एवढे मुद्दे आपल्याला करायचे आहेत आणि आपण ते करणारच आहोत. आपण या स्वतंत्र टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. याच्यातल्या प्रत्येक टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर जे या टॉपिकचे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत. दुसरं प्रकरण आहे बघा, रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता. ज्या विद्यार्थ्यांचं MPhil PhD झालेलं आहे अशांसाठी हा टॉपिक इझी जातो, परंतु जे विद्यार्थी फ्रेश आहेत BEdला आणि MEdला, पण BEdला कृती संशोधन आणि MEdला पण डेझर्टेशन असल्यामुळं बरंचसं रिसर्चबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असते. थोडासा या 10 प्रकरणापैकी एक आगळा वेगळा टॉपिक असू शकतो फ्रेशरसाठी. मात्र जे DEd BEd आणि ज्यांचं MPhil PhD झालं आहे त्यांच्यासाठी हा टॉपिक नवीन नाही. रिसर्च काय आहे, संशोधन, त्याचा अर्थ, संशोधनाचे प्रकार, संशोधनाचे वैशिष्ट्य, संशोधनामधील पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक. आता हे काय आहे तर संशोधनामधल्या ज्या नवीन संकल्पना अलीकडे आलेल्या आहेत, ज्याला ऑगस्ट कामचा प्रत्यक्षवाद काय आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रत्यक्षवादी दृष्टिकोन काय आहे संशोधनामधला लुडबर्गचा, या संदर्भानं अप्रोच टू रिसर्च या संदर्भानं आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. मेथड्स ऑफ रिसर्च, काय पद्धती आहे संशोधनाच्या, ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल प्रायोगिक संशोधन पद्धती, डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक संशोधन पद्धती, हिस्टॉरिकल ऐतिहासिक संशोधन पद्धती, क्वालिटेटिव्ह गुणात्मक संशोधन पद्धती आणि क्वांटिटेटिव्ह ज्याला आपण संख्यात्मक संशोधन पद्धती असं म्हणू शकतो. या संशोधीवर थोडासा अभ्यास करून जा. स्टेप ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाच्या पायऱ्या करून जा. समस्या सूत्र काय असतं, परिकल्पना काय असतात, आराखडा काय असतो, अहवाल काय असतो, ह्या संदर्भानं आपल्याला अभ्यास करून जायचे. थेसिस अँड आर्टिकल रायटिंग, थेसिस आणि आर्टिकल कसं लिहिलं जातं, फॉर्मॅट अँड स्टाईल ऑफ रिफरन्सिंग, संदर्भ ग्रंथ वगैरे पद्धती देण्याची काय असते. ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा रिसर्च म्हणजे काय उपयोग होतो आणि रिसर्च इथिक्स, संशोधनाची नैतिकता काय आहे यावर सुद्धा आधारित आपल्याला क्वेश्चन विचारलेला असतो. संशोधन अभियोग्यता या टॉपिकवर आपल्याला 5 प्रश्न म्हणजे 10 गुणाचा हा टॉपिक असतो. त्याच्यानंतर कॉम्प्रेहेन्शन, कॉम्प्रेहेन्शन म्हणजे आकलनावर आधारित प्रश्न. आता इथं सरळ सरळ आपल्याला उतारा विचारला जातो आणि या उतार्यावर 5 प्रश्न विचारले जातात 10 गुणांसाठी. 10 गुणांसाठी 5 प्रश्न. तुमचं आकलन, तुमची भाषण, तुमचं वाचन क्षमता आणि तुम्ही किती लवकर अंडरस्टँड करू शकता तुमचं चेक केलं जातं. बघा, आपण स्वतंत्र कॉम्प्रेहेन्शनवर व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही कंटिन्यू आपली व्हिडिओ सिरीज, आता आपण दररोज एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल. ठीक आहे, तर उतार्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवणार आहोत. नेक्स्ट प्रकरण बघा, कम्युनिकेशन, संदेशवहन. आता संप्रेषण किंवा संदेशवहन यामधले कोणकोणते टॉपिक करायचे बघा. कम्युनिकेशन कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे की नेमकं काय आहे संप्रेषण किंवा संदेशवहन म्हणजे काय, त्याचा अर्थ, संदेशवहनाचे प्रकार, वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये प्रकारामध्ये बघा दिले की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय आहे, व्हर्बल नॉन व्हर्बल म्हणजे शाब्दिक आणि अशाब्दिक संप्रेषण काय असतं, इंटरकल्चरल अँड ग्रुप कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये आंतरसंस्कृती आणि गट संज्ञापन काय आहे आणि क्लासरूम कम्युनिकेशन वर्ग संप्रेषण काय आहे यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, परिणामकारक संप्रेषणातील अडथळे कोणकोणते आहेत यावर सुद्धा एखादा प्रश्न पडलेला असतो. मास मीडिया अँड सोसायटी यावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यानंतर बघा
नेक्स्ट टॉपिक आहे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, गणितीय तार्किकता आणि अभियोग्यता. 5 प्रश्न विचारले जातात बघा. टाइप्स ऑफ रिझनिंग म्हणजे रिझनिंगचे प्रकार किती आहेत, नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड्स अँड रिलेशनशिप यावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघा हे जे आपले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना हा भाग सोपा जातो. मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडमध्ये काय विचारतात बघा, फ्रॅक्शन. आता याच्यामध्ये फ्रॅक्शन म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे, मराठीमधनं तुम्हाला हे सगळं माहिती आहे. फ्रॅक्शन म्हणजे घातांक, टाईम म्हणजे वेळ आणि टाईम अँड डिस्टन्स म्हणजे वेळ, अंतर, रेल्वे किती वेळात गेली वगैरे असे प्रश्न विचारतात. रेशिओ गुणोत्तर व प्रमाण, रेशिओ आणि प्रोपोर्शन गुणोत्तर व प्रमाण. त्याच्यानंतर पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा. त्याच्यानंतर इंटरेस्ट अँड डिस्काउंटिंग ज्याला आपण सूट, व्याज आणि ॲव्हरेज म्हणजे सरासरी, यावर आधारित आपल्याला एक ना एक क्वेश्चन असतो. परंतु एक लक्षात घ्या, रिझनिंगवर कंपल्सरी क्वेश्चन असतो, नंबर सिरीज किंवा लेटर सिरीज कंपल्सरी 2 क्वेश्चन असतात. आणि कोड लँग्वेजवर म्हणजे सांकेतिक भाषा आणि ज्याला आपण रिलेशनशिप म्हणजे काय म्हणू आपण त्याला, नातेसंबंध वगैरे यावर आधारित एखादा प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. त्याच्यानंतर आता तर्कशास्त्रीय युक्तिवाद. बघा हा चॅप्टर खूप मोठा आणि थोडासा आपल्याला वेगळा वाटतो कारण याच्यामध्ये थेरॉटिकल भाग आहे बघा. अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ आर्ग्युमेंट, याच्यामध्ये काय असते बघा, युक्तिवादाची रचना काय आहे, युक्तिवादाचं स्वरूप काय आहे, आर्ग्युमेंट फॉर्म, स्ट्रक्चर ऑफ कॅटेगोरिकल प्रिपोजिशन्स ज्याच्यामध्ये आपल्याला विधानांची मांडणी कशी करायची, त्याचबरोबर मूड अँड फिगर, याच्यामध्ये कल आणि प्रतिमान, फॉर्मल अँड इनफॉर्मल फॅलासीज ज्याच्यामध्ये औपचारिक अनौपचारिक तर्क कसे असतात, यूज ऑफ लँग्वेज भाषेचे उपयोग, त्यानंतर कॅनॉटेशन्स अँड डिनॉटेशन्स ज्याला आपण टर्म्स म्हणू, क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन. थोडा तात्विक भाग आहे बघा. याचा अर्थ होतो की व्यंगार्थ आणि लक्षार्थ काय आहे. ठीक आहे, मराठी भाषेमध्ये आपण शिकलो ना अभिधा, लक्षणा, व्यंजना, तर ते व्यंगार्थ लक्षार्थ हे थोडासा तत्वज्ञानाचा भाग आहे बघा. आपण जर के सागर पब्लिकेशनचं जर बुक बघितलं डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं, तर त्यांनी बऱ्याचशा कन्सेप्ट त्यांच्या बुकमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बराचसा भाग जो आहे सेट पेपरचा तो बुकमध्ये येऊन जातो आणि तुम्हाला त्याच्यातून सुद्धा ह्या कन्सेप्ट करता येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अजून काय कन्सेप्ट आहे बघा, इव्हॅल्युटिंग अँड डिस्टिंग्विशिंग इंडक्टिव्ह अँड डेक्टिव्ह अँड इंडेक्टिव्ह रिझनिंग. ते आपण BEdला जे शिकलो ना, उद्गामी, अवगामी, तार्किकता यावर आधारित आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला जातो. जसं काही मानव मृत्य आहेत आणि उदाहरणार्थ एखादं दिलं असतो की एखाद्या विद्यार्थ्याचं नाव दिलेलं असतं की सूरज मृत्य आहे आणि म्हणून सर्व मानव मृत्य असतात. अशा पद्धतीने आपल्याला एखादा क्वेश्चन विचारलेला आहे बघा. तो एक थोडासा क्रिटिकल भाग आहे, तर त्याचं पण आपल्याला काही करता येईल का आपण बघू. त्यानंतर ॲनालॉजियसमध्ये तर्क व अनुमान, वेन डायग्राम हे कंपल्सरी एक मार्क्सला विचारलं जातं. वेन डायग्राम पण प्रत्येक पेपरला आहे. सॅम्पल अँड मल्टिपल यूज ऑफ इस्टॅब्लिशिंग व्हॅलिडिटी ऑफ आर्ग्युमेंट, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही वेन डायग्राम आहेत त्याचे काय प्रकार आहेत, त्याच्यातून काय दर्शवलं जातं हे आपल्याला वेन डायग्रामच्या माध्यमातून दिलेलं असतं. त्यानंतर बघा इंडियन लॉजिक, याच्यामध्ये मीन्स ऑफ नॉलेज, ज्ञान म्हणजे काय, ज्ञानाची ग्रहण करण्याची साधनं, यावर प्रमाण म्हणजे काय, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान, त्यानंतर उपमान, शब्द, त्यानंतर अर्थपत्ती आणि अनुपलब्धी. त्याच्यानंतर स्ट्रक्चर अँड काइंड्स ऑफ अनुमानाचे प्रकार आहेत, व्याप्ती आणि हेतू अभ्यास. यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारलेला असतो. ठीक आहे, तर आता बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बघा, आपण जर क्वेश्चन पेपर पाहिले, आपण काय करणार आता पुढच्या नेक्स्ट याच व्हिडिओमध्ये आपण ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणार. सिलेबस जर या टॉपिकचा थोडा किचकट वाटत असला तरी प्रश्न कंपल्सरी विचारला ना, आपल्याला
तर्क व अनुमानावर प्रश्न विचारला आहे आपल्याला वेन डायग्रामवर प्रश्न विचारलेला आहे. एखादाच प्रश्न आपल्याला या थेरॉटिकल प्रमाण व्याप्ती यावर आधारित प्रश्न विचारलेला असतो, हे पहिले लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला 7वा टॉपिक आहे बघा, डाटा इंटरप्रिटेशन. आता त्यांनी बघा सिलेबसमध्ये काय काय दिले, सोर्सेस, त्याच्यानंतर ॲस्क्युएशन अँड क्लासिफिकेशन ऑफ डाटा, त्याच्यानंतर क्वांटिटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डाटा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, बार चार्ट, हिस्टोग्राम, पाय चार्ट, टेबल चार्ट अँड लाईन चार्ट अँड मॅपिंग ऑफ डाटा. त्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन, डाटा अँड गव्हर्नन्स. बघा हे विसरून जा सगळं. सिलेबसमध्ये खूप सारे त्यांनी माहिती दिलेली आहे, परंतु ठरलेलं आहे की डाटा इंटरप्रिटेशनवर आपल्याला 5 प्रश्न विचारतात. एक तर काय विचारतात, पाय चार्ट, असा पाय चार्ट विचारतात आणि त्याच्यावर आधारित 5 प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ क्रिकेट खेळणारे, कबड्डी खेळणारे, खो खो खेळणारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारतात, पर्सेंटेजमध्ये दिलेलं असतं. एक तर आपल्याला बार चार्ट विचारतात असा, किंवा स्तंभालेख विचारतात, त्यावर आधारित 5 प्रश्न विचारतात. त्यामुळं याची थेरॉटिकली करू नका ना, तुम्ही फक्त डाटा इंटरप्रिटेशनमधलं तुम्हाला सरासरी, तुम्हाला टक्केवारी काढता आलं पाहिजे, तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे काहीच नाही. तुम्हाला स्तंभालेखावर 5 प्रश्न विचारतील, किंवा पाय चार्टवर 5 प्रश्न विचारतील, किंवा लाईन चार्ट असतो बघा, असा लाईन चार्ट असतो आणि खाली इथं संख्या दिलेल्या असतात, ठीक आहे. किंवा डायरेक्ट टेबलच विचारतील, टेबल चार्ट विचारतील. इथं BA चे मुलं, इथं कॉमर्सचे मुलं, सायन्सचे मुलं, असे काही 5 गणितं तुम्हाला ते तयार करून देतात बस. त्याच्यामुळं ह्या थेरॉटिकल लक्ष न देता आपले ओल्ड क्वेश्चन पेपरमधले 5-5 प्रश्न, आणि आपण जी सराव पेपर व्हिडिओ सिरीज सुरू म्हणजे आपण काढलेले आहेत सराव पेपर, त्याची माहिती मी पुढं थोडीशी देणारच आहे, ठीक आहे. तर ती आपण नंतर बघूया. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, थोडक्यामध्ये शिक्षकाला कम्प्युटर हाताळता आलं पाहिजे, आणि कम्प्युटरच्या संदर्भानं, इंटरनेटच्या संदर्भानं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं ज्या कन्सेप्ट आहेत त्या बघा, काय जनरल ॲब्रिव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी, ICT मधल्या मूळ संकल्पना आणि फुल फॉर्म कन्फर्म विचारतात. जे काही मग USB असेल, रॅम असेल, किंवा आत्ताच्या अलीकडल्या इंटरनेट असेल, गुगल असेल, सगळ्या फुल फॉर्म आपल्याला पाहून जायचे तर ICTच्या संदर्भानं. बेसिक ऑफ इंटरनेट, ईमेल, ऑडिओ, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिजिटल इनिशिएटिव्ह्ज अँड हायर एज्युकेशन. आता हे थोडक्यात काय आहे बघा, हे ICT म्हणजे हे थोडक्यात काय आहे तर प्राध्यापक टीचिंग करत असताना कोणकोणत्या, जसं इंटरनेट त्याला माहीत पाहिजे, शोधगंगा काय आहे, अलीकडं ऑनलाईन कोर्सेसमधलं मूक काय आहे, त्याचबरोबर ईमेल काय असतो, सर्च इंजिन काय आहे, त्याच्यानंतर कम्प्युटरचे आउटपुट इनपुट संसाधनं काय आहेत, हार्डवेअर सॉफ्टवेअर काय आहे, गव्हर्नमेंटचे विविध गव्हर्नमेंटनं पोर्टल सुरू केले आहेत, ते कशाच्या संदर्भानं सुरू केले आहेत. तुम्हाला काही विचारतील, तुम्हाला वेबसाईटचे एखाद्या वेळेस हे विचारू शकतात. थोडक्यात काय, या टॉपिकमध्ये तुम्हाला सगळंच माहिती पाहिजे, सोशल मीडिया, सोशल नेटवर्किंग साईट्स, ते पार कम्प्युटरपर्यंतचं नॉलेज माहीत पाहिजे. त्यानंतर 9वं जे प्रकरण आहे ते आहे पर्यावरणाच्या संदर्भानं. पर्यावरणामधल्या कोणकोणत्या कन्सेप्ट अभ्यासाचे आपल्याला, डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट, विकास आणि पर्यावरण, ज्याच्यामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट, सहस्त्र विकास आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे जो काही शाश्वत विकास आहे त्याची गोल्स काय आहेत, ह्युमन अँड इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन, मानव आणि पर्यावरणामधले काय आंतरक्रिया आहे, अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज अँड देअर इम्पॅक्ट ऑन इन्व्हायरमेंट, ज्या काही मानवाच्या वांशिक क्रिया आहेत आणि त्याचा पर्यावरण झालेला परिणाम याचा अभ्यास, इन्व्हायरमेंटल इश्यूज जसं लोकल, रिजनल अँड ग्लोबल, म्हणजे आपलं लोकल लेवल असेल, रिजनल लेवल असेल किंवा ग्लोबल लेवल असेल, काय कोणते इश्यूज, एअर पोल्युशन ज्याला आपण हवा प्रदूषण म्हणतो, वॉटर पोल्युशन पाणी प्रदूषण, सॉईल पोल्युशन मृदा प्रदूषण, नॉईज ध्वनी, वेस्ट म्हणजे कचरा, त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, बायोमेडिकल, हजार्ड्स, इलेक्ट्रॉनिक इत्यादी प्रकारचा कचरा, क्लायमेट चेंजेस हवामानामध्ये झालेला बदल, इट्स सोशिओ इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल डिमेन्शेशन, ज्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल जे काही परिणाम झालेत हवामान बदलामुळं त्याचा आढावा आपल्याला घ्यावा लागेल. इम्पॅक्ट ऑफ पोल्युटंट्स अँड ह्युमन हेल्थ, जे काही प्रदूषकं आहेत
त्यांचा मानवी जीवनावर झालेला परिणाम कोणकोणता आहे? नॅचरल अँड एनर्जी रिसोर्सेस, नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधनं, त्याच्यामध्ये सोलारचा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो सौर ऊर्जा, वाइंड पवन ऊर्जा, सॉइल मृदा, हायड्रो जल म्हणजे जल ऊर्जा, जिओथर्मल ज्याला आपण भूगर्भीय ऊर्जा म्हणतो, बायोमास जैविक पदार्थापासून मिळवलेली ऊर्जा, न्यूक्लिअर आण्विक ऊर्जा, फॉरेस्ट जंगलं, नॅचरल हजार्ड्स अँड डिझास्टर्ड ज्याला आपण नैसर्गिक आपदा आणि आपत्ती असं म्हणतो, त्या संदर्भानं आपल्याला. त्यानंतर याचं काय आहे, या नैसर्गिक आपदा आणि आपत्तीचं मिटिगेशन स्ट्रॅटेजीज म्हणजे ते शमविण्यासाठी किंवा त्याचं निवारण करण्यासाठी आपल्याकडं काय स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे म्हणजे जसं गव्हर्नमेंट समजा पूर आला तर मग गव्हर्नमेंटकडं कोणती योजना आहे, मग गव्हर्नमेंटकडे NDRF टीम असतात. किंवा आता प्रदूषण झालं आहे, ओझोनचा ऱ्हास झाला आहे, मग हाय लेवलला वर्ल्ड लेवलला कोणती संघटना काम करते, या आशयाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजचा राष्ट्रीय जे कृती आराखडा आहे तो काय आहे, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट जे आंतरराष्ट्रीय स्तरावर करार केलेले असतात, जसं की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रिओ समिट, कॉन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, आपण जैवविविधतेचं संवर्धन कसं करू शकतो, संरक्षण कसं करू शकतो, क्योटो करार काय आहे, पॅरिस करार काय आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स काय आहे, जस्ट आत्ता भारतामध्ये ISA हे स्थापन होण्यामध्ये फ्रान्स आणि भारताचा खूप मोठा वाटा आहे, तो कन्सेप्ट काय आहे, यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे बघा, भारतातील उच्च शिक्षण प्रणाली म्हणजे आतापर्यंत प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत गव्हर्नमेंटनं कोणकोणत्या टप्प्यात विकास केला याचा एक धावता आढावा आपल्याला माहीत पाहिजे. तो कसा बघा, इन्स्टिट्यूशन्स ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन इन एन्शियंट इंडिया. तर भारतातील उच्च शिक्षण प्रणाली जी आहे, प्राचीन भारतातील उच्च शिक्षणासंबंधीच्या ज्या काही संस्था वगैरे होत्या या संदर्भानं आपल्याला माहिती घ्यायची आहे. मग वैदिक काळातलं शिक्षण कसं होतं, बौद्धकालीन शिक्षण, त्यानंतर मुस्लिम आल्याच्या नंतर मुस्लिम मुघलकालीन शिक्षण, सुलतानशाहीच्या काळातील शिक्षण, या संदर्भानं आढावा आपल्याला धावता आढावा माहीत पाहिजे. एव्हल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतातील उच्च शिक्षणाचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता आपण जर ब्रिटिश काळामधलं धरलं तर मेकॉले आल्यापासनं तर पार भारत स्वातंत्र्याच्या वेळी असणारा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आयोग ते आत्ता जे काय आहे 2020चं जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे तिथपर्यंतचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ओरिएंटल कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया. जे काही भारतामधल्या प्राच्यविद्या, पारंपरिक अपारंपरिक जे काही प्रोग्राम होते त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. विविध आयोग वगैरे आपल्याला एकदा हायलाईट्स करायचे आहेत. नंतर प्रोफेशनल टेक्निकल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन, जे काही व्यावसायिक तांत्रिक आणि कौशल्यावर आधारित एज्युकेशन आहे त्याची आपल्याला बेसिक माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू एज्युकेशन अँड इन्व्हायरमेंटल एज्युकेशन, मूल्य शिक्षण कसं असतं, कुठून घेतलं, कोणी सुचवलं, आणि इन्व्हायरमेंटल शिक्षणाची सुरुवात कशी झाली, त्याचे उद्देश वगैरे काय आहेत भारतीय शिक्षणामध्ये, याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. पॉलिसीज गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन, धोरण शासन आणि प्रशासन याच्या संदर्भानं आपल्याला अभ्यास करायचा आहे. थोडक्यामध्ये भारताच्या शिक्षणाच्या इतिहासाचा आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे. आता बघा आपण शेवटी पुस्तकांची माहिती घेऊ. आपण काय केलेलं आहे, सेट परीक्षेसाठी सराव पेपर सिरीज ठेवलेली आहे. 26 मार्च 2023 रोजी होणाऱ्या सेट परीक्षेसाठी सराव पेपर सिरीज. याच्यामध्ये काय आहे बघा, 10 पेपर आहेत. 10 पेपर 300 रुपयामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवर PDF स्वरूपामध्ये मिळून जाणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 98 23 24 71 91 या नंबरवर तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. तुम्हाला ते 10 पेपर पाठवण्यात येतील. मात्र कधी 300 रुपये पे केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. या नंबरला 98 23 24 71 91 या नंबरला पे करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मात्र तुम्हाला हे पेपर जे आहेत हे पेपर तुम्हाला याच डेटला उपलब्ध होतील, अन्यथा नाही. म्हणजे 18 डिसेंबरला पेपर क्रमांक 2, पेपर क्रमांक 1 लवकरच मिळेल तुम्हाला किंवा टेलिग्रामला मिळालाही असेल.
पेपर क्रमांक 3 25 डिसेंबर, पेपर क्रमांक 4 1 जानेवारी, पेपर क्रमांक 5 8 जानेवारी, पेपर क्रमांक 6 15 जानेवारी, पेपर क्रमांक 7 22 जानेवारी, पेपर क्रमांक 8 23 जानेवारी, त्याच्यानंतर पेपर क्रमांक 9 फेब्रुवारी 5 आणि पेपर क्रमांक 10 12 फेब्रुवारी. म्हणजे साधारणतः या 2-2.5 महिन्यामध्ये तुमचा एकदम जबरदस्त तुम्हाला 8-8 दिवस सराव करायलाही मिळणार आहेत आणि तुमचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास होणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे जे पेपर असणार आहेत हे पेपर फक्त परीक्षा पेपर क्रमांक 1चेच आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याकडे 2चं मटेरियल उपलब्ध नाही. ठीक आहे. आणि मराठी माध्यमातूनच उपलब्ध आहेत. इंग्रजी माध्यमामध्ये आपला पेपर उपलब्ध होणार नाही. संदर्भ ग्रंथ कोणती वाचायची आहेत हा विद्यार्थ्यापुढे परत येणारा प्रश्न आहे. बघा, जो प्रॉपर संदर्भ ग्रंथ आहे त्याच्यामध्ये UGC सेट नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं के सागर पब्लिकेशनचं पुस्तक वापरू शकता किंवा नेटसेट मार्गदर्शक पेपर पहिला ब्रिजमोहन दायमा सरांचं विद्याभारती प्रकाशनचं बुक घ्या किंवा नेटसेट JRF मार्गदर्शक शशिकांत शिंदे सरांचं सुद्धा बुक मार्केटमध्ये आहे. त्याच्यानंतर स्वतंत्र जर तुम्हाला अजून पुस्तकं पाहिजे तर अन्नदाते सरांचं वस्तुनिष्ठ 500 वस्तुनिष्ठ प्रश्न असणारं संशोधन पद्धतीचं आहे. परंतु पहिलं बुक घेतलं तरी तुमचं बरंचसं त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे. त्यानंतर हिंदी ज्यांना पाहिजे, हिंदी इंग्लिश, ठीक आहे, म्हणजे जे नेटची तयारी करतात किंवा ज्याला इंग्लिश समजतं अशांनी KVS मदान सरांचं बुक घेतलं तरी चालेल. आता तुम्हाला इन्स्टंट काही टॉपिकचा अभ्यास करायचा आहे जसं बुद्धिमापन चाचणी तर या लेखकांपैकी एक बुक वाचा फक्त. संपूर्ण गणित याच्यातून वाचू शकता. पर्यावरण एरक भरूचा आणि संगणकीय ज्ञान जे ICT आहे हे तुम्ही MSCITच्या बुकमधून जरी केलं रीड तरीही तुमचं कव्हर होणार आहे. आता दुसरी जी महत्त्वाची बाब आहे की मागील वर्षीचे जे 4 ते 5 पेपर आहेत बघा हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे एक तर सर्च करा सेटनेट स्टडी, टेलिग्रामला जाऊन कुठेही सर्च करा सेटनेट स्टडी, नाहीतर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळणार आहे. लक्षात घ्या, इथं तुम्हाला 2011 पासून ते 2021 पर्यंत सर्व ओल्ड पेपर मिळून जातील. सर्व ओल्ड पेपर मिळून जाणार आहेत. त्याच्यामुळं एक 8-8 10-10 दिवसाच्या फरकानं मी तुम्हाला टोटल ओल्ड पेपर टाकून देतो. मात्र जी आपली सराव सिरीज आहे ही जॉईन करा. निश्चितच तुम्हाला पहिल्या पेपरला फायदा होणार आहे आणि पहिल्या पेपरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्कोअर जर आला तर आपल्या दुसऱ्या पेपरमध्ये मग आपण ॲव्हरेजली जरी पास झालो तर आपला रिझल्ट येण्याला मदत होते. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरणार आहे. जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे 10 प्रकरण आहेत हे 10 टॉपिक तुमच्या लक्षात असू द्या. हा तर याचीसुद्धा मी PDF आपल्या टेलिग्रामला शेअर करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस करिअर पॉईंटचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.